दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अतिथी आहेत नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम. प्रत्येक पावलावर बदल घडणारा प्रशासक, ज्याच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांचं जीवन अक्षरशः बदललं. नाशिक कुंभमेळ्यात 2 कोटी लोकांची गर्दी सुरळीत व्यवस्थापित केली. एकही बेपत्ता किंवा साथीचा रोग न होता जगासाठी नवा मानक प्रस्थापित केला. सोलापूर, उस्मानाबाद, लातूरसह विविध जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि कृषी विकासासाठी नवकल्पना राबवल्या. 400 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा, 500 टन प्रतिदिन घनकचरा व्यवस्थापन आणि 203 नागरिक सेवा केंद्र त्यांनी सुरू केली. डिजिटायझेशन, रस्ता सुरक्षा, अपघात नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्यात मोलाची कामगिरी करत सुवर्णपद आणि अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त केलेत. हार्वर्ड, वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेले हे अधिकारी फक्त प्रशासनाचं नाव नाही, तर परिवर्तनाची ताकद आहेत. या मालिकेत पहा, एक अधिकारी कसं बदलतात जीवनमान, सुधारतात प्रशासन आणि निर्माण करतात भविष्य. डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या असामान्य कारकिर्दीला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी सातत्याने गप्पा मारत असते. आज माझ्या बरोबर आहेत नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम. सर, मनपूर्वक स्वागत करते आपलं. खूप छान वाटतंय आपल्याला भेटून आणि आपला सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. मंडळी, महाराष्ट्रातल्या प्रशासनाचा चेहरा बदलवण्यात सरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आरोग्य, शिक्षण, नागरी सेवा या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम केलंय ते अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांनी प्रशासनामध्ये काम करताना सातत्याने केलाय आणि ते करतात आहे. खरं तर फक्त प्रशासनातलं नाव न म्हणता परिवर्तनाची ताकद म्हणजे डॉक्टर गेडाम असं म्हणायला हरकत नाही. अगदी मला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून तुमच्या करिअरला सुरुवात केली. मग वैद्यकीय अधिकारी तिथला तुमचा अनुभव प्रशासनामध्ये काम करताना तुम्हाला कसा उपयोगी पडला? मी नागपूरच्या GMC मधनं MBBS केलं. तिथे MBBS आणि इंटर्नशिप झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातच एका खूप दूरवरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मी वैद्यकीय अधिकारी होतो आणि त्यानंतर लगेचच मी JJ हॉस्पिटल मुंबईला MS ऑर्थोपेडिक्सला ॲडमिशन घेतली आणि तिथे ज्युनियर रेसिडेंट होतो. त्याच्यामुळे माझा हा जो वैद्यकीय प्रवास आहे याच्यामध्ये मला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रातले आणि विशेषतः गरीब कुटुंबातल्या खूप नागरिकांशी, रुग्णांशी माझा भरपूर संवाद झाला. त्यांचे ते आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्या आरोग्याच्या पलीकडच्या व्यक्तिगत समस्या मला जाणता आल्या. याशिवाय ग्रामीण भागात विशेषतः काम करत असताना मला तिथच्या पण छोट्या मोठ्या अडचणी लक्षात आल्या. मला आठवतं की मी ज्या PHCवर होतो, मला जर नागपूरला घरी फोन करायचा असेल तर 16 किलोमीटर दूर एकदा मला जावं लागलं होतं फक्त साधा लँडलाईन फोन करण्यासाठी. तर अशा पार्श्वभूमीवरती मला वाटतं थोडा बहुत मला समाजाची एक दुसरा एक त्यांचा एक चित्र पाहायला मिळालं. आणि त्याच्याशिवाय आपण जेव्हा MBBS किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा काही एक पर्सनॅलिटीचे पैलू डेव्हलप होतात. एक म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशनला आपण शांत डोक्याने व्यवस्थित लॉजिकल विचार कसा करायचा हाताळायला. आणि तो विषय कसा हँडल करायचा.
किंवा आपल्याला MBBS करत असताना प्रचंड मेहनत आणि अभ्यासाची सवय लागलेली असते. तर ही जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, केवळ त्या वैद्यकीय पुरती मर्यादित नसते. बरोबर. तर त्याच्या अवतीभोवतीचं समाज. पलीकडे जाऊन आपली जी एक व्यक्तिमत्व डेव्हलप होतं, आपली जी काम करण्याची पद्धत जी डेव्हलप होते, मला वाटतं त्याचा खूपच उपयोग मला प्रशासनात होत असतो. अर्थातच वैद्यकीय नॉलेजचा देखील उपयोग विशेषतः आरोग्य आणि तत्सम स्वरूपाचे जे विषय हाताळताना होतोच. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं हे एकंदरीत जे ट्रेनिंग आहे, खूप असं ग्रिलिंग पद्धतीचं ट्रेनिंग आहे, त्याचा खूप परिणाम मला इकडे प्रशासनामध्ये काम करताना बघायला मिळतो. एक वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वतः समाजामध्ये वावरत होतात, त्यामुळे लोकांचे प्रश्न तुम्हाला कळले. सर, नाशिक कुंभमेळ्याच्या वेळेला 2 कोटीच्या वर लोकांचं तुम्ही मॅनेजमेंट केलं होतं. एकही मृत्यू झाला नाही. एकही कुणी व्यक्ती हरवली नाही. हे सगळं मॅनेज करताना तुम्ही कुठलं धोरण आखलं होतं? 2015च्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याच्या वेळी मी नाशिकमध्ये महापालिका आयुक्त होतो. आणि मला वाटते जे मी आधीच सांगितलंय, की एक होलिस्टिक दृष्टिकोन, एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आपल्याला वैद्यकीय शिक्षणातनं होतो, तो त्यावेळेस फारच उपयोगी आला. तर आम्ही सर्वात आधी सर्व पायाभूत सुविधा ज्या असतात, एक टेम्पररी सिटी तयार करणे, रस्ते, घाट, पाणी पुरवठा ते सगळं केलं होतं. पण सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे सेफ अँड सिक्युअर कुंभमेळा, सुरक्षितता. आम्हाला टार्गेट होतं, की आम्ही एकही व्यक्तीला हरवू देणार नाही, एकालाही इंजुरी होऊ देणार नाही. डेथ हा दूरचाच विषय राहायला पाहिजे, कुठलेही आउटब्रेक होणार नाही. तर त्या दृष्टीने गर्दी नियंत्रण खूप महत्त्वाचं होतं. मग नाशिकला 8 बाजूनी रस्ते आहेत. वेगवेगळ्या साईडनी लोक येतात, रेल्वेनी लोक येतात. मग या सर्वांना वेगवेगळ्या बाजूनी त्याचं डिटेल्ड प्लॅनिंग करून वेगवेगळ्या घाटांवर एकमेकांना ते ओव्हरलॅप होणार नाही तशा पद्धतीने पाठवणे आणि याच्यामध्ये पोलीस विभागाचा खूप महत्त्वाचा रोल होतो. हे सगळं गर्दीला करत असताना त्यांना चांगल्या सुविधा देणे, योग्य त्या सुविधा. आता उदाहरणार्थ जर आपल्याला आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन, पोलिसिंग किंवा मग स्वच्छता, टॉयलेट्स ह्या सुविधा देताना एक सूक्ष्म नियोजन खूप महत्त्वाचं असतं. मायक्रो मॅनेजमेंट. मायक्रो प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि द डेव्हिल लाईज इन डिटेल. त्याच्यामुळे त्या डिटेलिंगमध्ये जाऊन प्रत्येक शौचालयाला 20,000 शौचालय होती. मग प्रत्येक शौचालयामध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 असं तिन्ही शिफ्टमध्ये कोण स्वीपर राहणार आणि मग त्याला पाणी पुरवठा करणारा टँकर कुठला राहणार, मग तो पाणी पुरवठा कुठल्या पाण्याच्या टाकीवरून येणार, तिथे वॉलमॅनचं नाव काय, मोबाईल काय, अशी सगळी डिटेलिंग करावी लागली आणि हे सगळ्या क्षेत्रामध्ये करावं लागलं, अग्निशमन पासून अशा सगळ्याच्या. तर मला वाटतं एक सूक्ष्म नियोजन, होलिस्टिक प्लॅनिंग हे कुंभमेळा नियोजनासाठी खूपच महत्त्वाचं होतं आणि आम्ही तोच धडा घेऊन आता 2027चं प्लॅनिंग करतोय. आणि सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या शिवाय आपल्याला प्रयागराजची पार्श्वभूमी आहे यावेळेस, हो. तर एक सुंदर धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाची अनुभूती कशी मिळेल नागरिकांना आणि नाशिक त्र्यंबकेश्वरच्या अर्थव्यवस्थेला त्यावेळी आणि कायमस्वरूपी चालना कशी मिळेल, असं एकंदरीत आमचं आता प्लॅनिंग यावेळेस सुरू आहे. तुमच्या अनुभवातून आता पुढचा 2027चा अधिक चांगल्या पद्धतीने कुंभमेळा होईल, याच्याबद्दल काही वादच नाही. परंतु सोलापूरमध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडला किंवा पाण्याचा प्रॉब्लेम होता, त्यावेळेला जलसंधान आणि एकूणच पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन तुम्ही फार उत्तम रीतीने केलं. त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. 2013च्या उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता. त्याच्यामुळे सोलापूर जिल्हा हा उजनी धरणावरती खूप अवलंबून आहे. म्हणजे करमाळा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि सोलापूर स्वतः अशी मोठी मोठी शहरं त्या धरणावरती पाणी पुरवठा त्यांचा होतो. मग ते पाणी प्रत्येक दिवसाला किती आटणार आणि किती खाली जाणार, ते सूर्यप्रकाशाचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन मग त्या पाण्याच्या योजना केव्हा बंद पडणार, कारण शेवटी त्याची लिफ्टिंग एका विशिष्ट लेव्हलला असते, तर ते लिफ्टिंग सिस्टम आपल्याला पुढं न्यावी लागते. असं प्रत्येक गोष्टीचं छोटं छोटं प्लॅनिंग करून आम्ही ते एन्शुअर केलं की एप्रिल महिना उजाडायच्या आत आमचं नवीन पंपिंग स्टेशन या सर्व शहरांसाठी झालेली असली पाहिजे. 52 नवीन पाणी पुरवठाच्या योजना या 2-3 महिन्याच्या कालावधीत आम्ही पूर्ण केल्या छोट्या मोठ्या शहरांसाठी. अच्छा. बाकी खेड्यांसाठी एक 650-700 टँकर, त्याला आम्ही GPS लावून त्यावेळी थोडंसं ते नाविन्यपूर्ण होतं 2013ला. त्याचं आम्ही ट्रॅकिंग केलं. म्हणजे पशुधन खूप महत्त्वाचं आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी. अगदीच. जवळपास 2.25 लाख जनावरांना त्यांचे RFID टॅग्स लावून
त्यांना चारा छावण्यात ठेवून त्यांना चारा कसा मिळेल आणि त्याचं कुठे पण डायव्हर्शन होणार नाही याची काळजी घेतली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी रिपीट व्हायला नकोत. म्हणून त्याच वेळी आम्ही जलसंधारण आणि मृदसंधारणाची खूप मोठ्या प्रमाणावर, मला आठवतंय 45 कोटी घनफूट इतका गाळ आम्ही त्यावेळेस लोकसहभागातनं काढला. त्याला आम्ही त्यावेळी जलयुक्त गाव असं नाव दिलं नाव होतं. दिलं. तर त्याच्यामध्ये फायनली त्यावेळेसचं ट्रीटमेंट, पण पुढे ते प्रिव्हेंट कसं होईल आणि तशी परिस्थिती उद्भवणार नाही त्या दृष्टीने पण प्लॅनिंग महत्त्वाचं असतं. ते आम्ही त्यावेळी करण्याचा प्रयत्न केला. फार अत्यंत महत्त्वाचं काम आपण केलेलं आहे. मंडळी, सामान्य नागरिक म्हणून जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये लोकांमध्ये वावरत असता, तेव्हा तुम्हाला लोकांच्या खऱ्या समस्या कळतात आणि त्यातून सरांनी आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा या बाबतीत जे काम केलंय ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. एक छोटासा ब्रेक घेतेय आणि पुन्हा परत येतेय. दीपस्तंभ सोन्याचे. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनःपासून स्वागत. पुढच्या तुमच्या कामाकडे मला जायचंच आहे, पण त्याआधी एक माझ्या मनातला उत्सुकतेचा प्रश्न आहे, की तुळजापूर आणि जळगावमध्ये तुम्ही अत्यंत धाडसी काही निर्णय घेतले. त्याचा परिणाम व्यक्तिशःही तुम्हाला कदाचित अनुभवावा लागला असेल, पण ते निर्णय घेणं सोपं नव्हतं आणि ते तुम्ही करून दाखवलं. त्याबद्दल जरा सांगा. जळगावमध्ये मी म्हणजे आता रुटीनमध्ये कागदपत्र बघत असताना एक घोटाळा निदर्शनास आला होता. मला थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं. तुळजापूरमध्येही मला तिच्या डोनेशन सिस्टममध्ये, दानपेटीमध्ये अशा पद्धतीचे डिफरन्सेस लक्षात आले होते. मला वाटतं आपण जर तटस्थपणे प्रत्येक गोष्टीला बघितलं, अगदी सर्व बायसेस आणि संभाव्य प्रेशर बाजूला ठेवून ते एक आपल्याला निर्णय घेता येतो एक की हे योग्य झालंय की अयोग्य झालंय. आणि अयोग्य झालं असेल तर त्याच्यामध्ये काय कारवाई करायची हे कायद्यामध्ये फार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात मला वाटते फार कठीण अशी निर्णय प्रक्रिया नाही आहे. अडचण कुठे होते बऱ्याच अधिकाऱ्यांची, की आपण 100 पैकी 100 वेळा नियमांचं पालन करणं सोपं आहे. मी जर म्हटलं की 2 वेळा शिथिलता देतो आणि 98 वेळा करतो आणि 2 वेळा नाही करत, तर ते लोक बरोबर नजरेत घेतात आणि मग पुढच्या वेळेस ती उदाहरणं देऊन तुम्हाला प्रत्येक वेळेस ते 2चे 3, 5, 6 असं करत करत ते 100 वेळा होतात. त्याच्यामुळे मला वाटतं की एक ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ जर आपण अप्रोच ठेवला आणि दुसरं म्हणजे आपल्या आपल्या जर नियम फार क्लिअर असतील, कायदा फार क्लिअर असेल आणि आपल्याला अधिकार असतील, तर मग पुन्हा कुणाला जास्त विचारण्याची गरज नाही आहे कायद्यानुसार. आपण त्यानुसार निर्णय घ्यायचे आणि आपण स्वतः काही चुका केल्या नसतील तर कुठल्याही पद्धतीचा त्रास त्याच्यात होत नाही, मी आवर्जून सांगू इच्छितो. मी मुद्दाम सांगतो की कदाचित आपण चित्रपट असतील, मीडिया असेल, याच्यामध्ये एक जे चित्र बघतो, आमचे तर राजकीय वरिष्ठ असतात, ते थोडंसं मला वाटतं अतिरंजित तसं दाखवलं जातं. आपण जर सरळ मार्गी असू तर आपल्याला साधारणपणे चुकीच्या रिक्वेस्ट येत नाही, हा माझा व्यक्तिशः अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे मला ह्या छोट्या मोठ्या अडचणी तर आल्या भरपूर, 1-2 गुन्हे दाखल झाले आणि काही इश्यूज झालेत, पण जनरली जर व्यापक विचार केला तर वरिष्ठ प्रशासन आणि राजकीय दोन्ही वरिष्ठांकडनं कुठल्याही पद्धतीचा असा विशेष त्रास याच्यामध्ये होत नाही. त्यांना माहीत असतं की हा यांचं काम हे नीट सरळ करतायत. आहे आणि त्यांना ते करू दिलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे थोडक्यात कर नाही तो डर आहे का? त्यामुळे तुम्ही स्वतः अत्यंत तुमची व्हिजन क्लिअर असल्यामुळे तुम्हाला कारवाई करायला काही त्रास झाला काही नाही. अडचण होत नाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रशिक्षण घेतलं. तुम्ही वर्ल्ड बँकचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स होता. तुम्ही डिग्री घेतली हार्वर्डमधनं. त्याचा प्रशासनामध्ये काम करताना तुम्ही कसा उपयोग करून घेतला? आंतरराष्ट्रीय एक्सपोजरचं मी हार्वर्डला जायच्या आधी मला आठवतं, मी साधारणतः 2011 मध्ये आम्हाला सिंगापूरला एक एक्सपोजर व्हिजिटसाठी नेलं होतं आणि तिथच्या प्रशासनाचे बारकावे आणि इतिहास त्यांचा 1962 पासून तोपर्यंतचा आम्हाला एक तिथच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमध्ये आम्हाला त्याची व्याख्यानं आम्हाला ऐकायला मिळाली. आम्ही साईट व्हिजिट्स केल्या, त्यांच्या कार्यालयांना भेटी दिल्या, अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्या. तर मला वाटते त्यांनी त्या ठिकाणी माझे डोळे भरपूर उघडले आणि मी त्यावेळी धाराशिवला काम करत होतो आणि प्रॅग्मॅटिझम आणि प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून आणि एक विशेष तत्वाने जर आपण पुढे गेलो
तर जनतेच्या जीवनात कसा बदल होऊ शकतो ते हं. मला वाटते त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने जाणवलं आणि तेव्हापासून मी त्यांचे फाउंडिंग प्राईम मिनिस्टर जे ली क्वान यू आहेत, हं, हं. त्यांचा एक प्रकारे फॅन झालो आहे आणि त्यांची जी प्रिन्सिपल्स आहेत ते फॉलो ते करण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न. रोल मॉडेल आहेत. येस, येस, येस. म्हणजे त्याच्या 0.01% जरी मला करता आलं तर खूप मोठं काम करता येईल. हा तुमचा विनय आहे. तुम्ही खूप छान काम करताय. तुमचा सगळा प्रवास मला पुन्हा पुढचा जाणून घ्यायचा आहे. पण घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा येतोय डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याशी संवाद साधायला. कुठेही जाऊ नका. बघत राहा. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी गप्पा मारतेय नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याशी. सर, तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही नागरी पुरवठा किंवा लोकांच्या सुविधा किंवा पाणी पुरवठा, शिक्षण याच्याकडे खूप सातत्याने लक्ष दिलेलं जाणवतं. तुम्ही लातूर, उस्मानाबाद आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये खूप नवनवीन संकल्पना राबवल्या. त्या कुठल्या होत्या? आणि त्याच्या वेळेला तुमचं धोरण काय होतं काम करण्याचं? लातूर, धाराशिवमध्ये माझ्या खूप चांगल्या मेमरीज आहेत, विशेषतः आरोग्य, शिक्षण याच्यामध्ये. हं. आणि मला आवर्जून सांगायचं की मी लातूरमध्ये 46 प्राथमिक आरोग्य केंद्र होती. माझ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सर्वांना किमान 3 ते 4 भेटी दिल्या आणि अशा कित्येक शेकडो शाळांना, अंगणवाड्यांना व्यक्तिशः भेटी दिल्या. आणि क्षेत्रीय पातळीवर जाऊन जेव्हा तुम्ही अंगणवाडी ताईसोबत बसता हं. किंवा ग्रामस्थासोबत चर्चा करता किंवा त्या विद्यार्थ्यासोबत त्याला घेऊन बसता, तर त्या हं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या फाईल्सवर नसतात आणि जिल्हा मुख्यालयामध्ये कळत नाही, हं. त्या कळतात. तर त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात ग्राउंड रियालिटीज कळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काम करता आलं आणि नवीन प्रशिक्षणाचे मॉडेल्स आम्ही शिक्षकांसाठी तयार केले आणि मग मुलं जी शिकतात त्याच्यातले ते ग्रास्पिंग किती होत आहे त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचं पण आम्ही मॉडेल तयार केलं. हं, हं. मला आठवते की संस्थात्मक प्रसूती त्यावेळी फार कमी व्हायच्या. घरातच डिलिव्हरी जवळपास 52% म्हणजे हो. अर्ध्यापेक्षा जास्त डिलिव्हरी घरात व्हायच्या हो. लातूरला. हो. तर आम्ही प्रत्येक गरोदर मातेला लवकरात लवकर कसं आयडेंटिफाय करायचं 12 आठवड्याच्या आत आणि तिचं पूर्ण ट्रॅकिंग कसं करायचं, त्यावेळेस तेवढे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर नव्हते. हं. 2006-07ची गोष्ट आहे. हं. तर ते आम्ही एक्सेल शीट डेव्हलप करून प्रत्येकाला डिलिव्हरीच्या 10 दिवस आधी कॉन्टॅक्ट करून पुन्हा कसं तिला हॉस्पिटलमध्ये आणता येईल ते 48% वरून आम्ही 93% पर्यंत 2 वर्षात घेऊन जाऊ शकलो. हं, तसं हं. खूप त्याच्यामध्ये मला वाटतं माझे सहकारी जे होते, हं. दिवस रात्र काम करणारे, त्यांचा खूपच मोलाचा वाटा होता हं. आणि नागरिकांनी पण याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला. पण शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, ही जी क्षेत्र आहे याच्यामध्ये आपल्याला नागरिकांना सोबत घेऊन जाण्याशिवाय काही पर्याय नसतो. आणि मला खूपच आनंद आहे की मला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांचा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं आणि मला ते चांगलं काम करता आलं. तुम्ही लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेत जे कार्य केलंय ते खरोखरच खूप वाखाणण्यासारखं आहे. हे सगळं करत असताना तुमच्या सगळ्यांवर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कामाचं प्रचंड प्रेशर असतं. हं. कुटुंब असतं, तर काम असतं. याचा सगळा बॅलन्स तुम्ही कसा करता? आणि त्याच वेळेला सतत स्वतःला पॉझिटिव्हली मोटिव्हेट करणं, हे हं, हं. आणखीन एक कठीण काम असतं. कसं मॅनेज करता हे तुम्ही सगळं? आपल्याला ते इकिगाई नावाचं पुस्तक माहीत हो, असेल. हो. त्याच्यात काय म्हणतात, की आपल्याला जी गोष्ट आवडते, ज्याच्यातून आपलं दैनंदिन सॅलरी निघू शकते आणि अगदी. तेच आपली हॉबी जर आपलं व्यवसाय झाला, हं. तर मग त्याच्यासारखं सुख नाही. तर मला वाटतं मी जे काही काम करतो, त्याचा एकंदरीत स्कोप इतका मोठा आहे, की ते मी एन्जॉय करतो. तुमचा छंद हाच हेच तुमचं कार्य आहे. अशा पद्धतीचं म्हणायला हरकत नाही. मला आवडतं खूप काम करायला. हं. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण ब्रेक घ्यायचा असेल तर मग कधी-मधी मी गाणी ऐकतो. मला फिरायला आवडतं, पण दुर्दैवाने कामाच्या वेळ मिळत व्यापामुळे नाही. मिळत नाही. हं. त्याच्यातही मी संधी काढतो. म्हणजे मला जेव्हा चान्स आला हार्वर्डमध्ये मी पदव्युत्तर शिक्षण घेत होतो एक 3-4 वर्षापूर्वी. तर कुठल्यातरी देशाची आपण आरोग्य प्रणाली शिकायची असा एक त्याच्यात सिलॅबसमध्ये कंपोनंट होता. हं, हं, हं. तर त्यावेळेस मी आवर्जून ब्राझील निवडला. कारण आपल्यासारखाच तो मिडल इन्कम कंट्री आहे. या. शिकायला मिळेल. पण त्याच्यापेक्षा एक दुसरं पण कारण होतं, की मला Amazonच्या जंगलाचं फार आकर्षण. लहानपणापासून आकर्षण होतं. तिथे जायला मिळेल, मग ती नदी बघायला मिळेल, जंगलं बघायला मिळतील. ह्या सगळ्या क्षेत्राविषयी आता तरुण पिढीला खूप ओढ आहे आणि सातत्याने ते UPSC, MPSCच्या परीक्षा देत असतात. तुम्हाला त्यांना काय मार्गदर्शन करायला आवडेल? मी
UPSC, MPSCच्या मार्फत मिळणाऱ्या नागरी सेवांची संधी निश्चितच देशसेवेसाठी चांगली संधी आहेत. पण मला वाटतं की आपण आपला जो ॲप्टिट्यूड आहे तो समजून घेतला पाहिजे. इथे सिलेक्शन पर्सेंटेज थोडंसं कमी असल्यामुळे कॉम्पिटिटिव्ह खूप आहेत. त्याच्यामुळे 1-2 वर्षात आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपण ह्याच्यासाठी बनलो आहे की नाही. आपण दुसऱ्या अँगलनी असा विचार केला पाहिजे की सध्या भारताची अर्थव्यवस्था 6, 7, 8% वाढती आहे. आणि इतक्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्टार्टअप्स, इंडस्ट्री, उद्योजकता याला खूप स्कोप आहे. आणि मला वाटतं तो देशसेवा करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. त्याच्यामुळे ज्या मुलांना त्याच्यामध्ये जर थोडासा ॲप्टिट्यूड वाटत असेल, तर ते क्षेत्र पण एक खूप चांगलं क्षेत्र आहे उद्योजकता. आणि त्याच्यामध्ये पण आपण निश्चितच प्रयत्न करायला हवेत. शेवटी आपली जी स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथवर आपण बॅटिंग केली पाहिजे. आणि उगाच आपली 6, 7, 8 वर्ष उमेदीची घालवण्यात काही अर्थ नाही आहे, असं मला आवर्जून सर्व तरुण-तरुणींना सांगायचं आहे. आपली स्ट्रेंथ ओळखा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची देशसेवेचं क्षेत्र निवडा. खरं तर या गप्पा संपू नये असं वाटतंय. कारण हा तुमचा प्रवास हा समोरच्या व्यक्तीला म्हणजे ऑडियन्सला आणि मला स्वतःला सुद्धा खूप मोटिवेट करणार आहे. पण घड्याळ खुणवतंय, थांबायला हवंय. त्यामुळे तुमची रजा घेतोय. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. भविष्यातल्या तुमच्या सगळ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सर तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा. थँक मंडळी, आपल्या लक्षात आलं असेल की परिस्थितीचा बाऊ न करता आपण कुठल्या कुटुंबातनं आलो, आपल्याला किती एक्सपोजर मिळालं याचा विचार न करता, जे नाविन्य आणि सातत्याने रोज शिकायला मिळतंय, त्याचा सातत्याने शिकत जाणं, विचार करणं, अभ्यास करणं आणि त्या अनुभवाचा समाजासाठी वापर करणं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर प्रवीण गेडाम. नक्की बघत जा दीपस्तंभ सोन्याचे. आत्ता आपली रजा घेतेय. धन्यवाद.